नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी समाजशास्त्र या विषयातील प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणांतर्गत विविधतेत एकता भाग 2 याविषयी चर्चा करणार आहोत। खरं तर भारतामध्ये एवढी वैविध्यपूर्ण विविधता आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती आपण भाग 1 मध्ये पाहिली होती की भारतामध्ये किती विभिन्न प्रकारची विविधता आहे। इथं वांशिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, वर्गीय विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे। या सर्व विविधतेमुळे भारताला एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची प्रतिमा तयार झालेली आहे। तर अशा या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतामध्ये ज्याप्रमाणे विविधता आहे त्याचप्रमाणे या भारतामध्ये या विविधतेमध्ये पुन्हा एकतेचं जे सूत्र आहे ते एकतेचं सूत्र आपल्याला दिसून येतं। भारतात विविध सामाजिक स्तर आपल्याला दिसून येतात आणि विविध स्थानातील लोक एकत्र येऊन समाज म्हणून नांदताना दिसतात। मग त्यांची धर्म वेगळा आहे, भाषा वेगळा आहे, प्रदेश, जात, वर्ग या सगळ्याच बाबतीत विभिन्नता असूनही हा संपूर्ण समाज एकत्रितपणे नांदताना दिसतो। एवढ्या विविधतेनं एकत्रित राहणाऱ्या लोकांच्यामध्ये कधी संघर्ष होत नाही असं नाही, तर संघर्षही होतात, पण तरीही त्यांचे समाजातील हे जे एकत्रीकरण आहे ते एकत्रीकरण मात्र वैशिष्ट्यपूर्ण असलेले आपणाला सांगता येईल। खरं तर भारताच्या संविधानाने धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला मान्यता दिलेली आहे आणि या मान्यतेप्रमाणे मग आपणाला या भारतामध्ये सर्वच धर्म अगदी एकोप्याने नांदत असलेले दिसून येतात। कधी कधी संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या बद्दलची आपणाला शंकाही निर्माण होईल, अशा पद्धतीची परिस्थिती पण उद्भवते। पण भारतीय समाजाने या सगळ्याच गोष्टी सहजपणे पचवून घेतल्या आहेत। धर्मनिरपेक्षतेचं तत्व जरी आपण स्वीकारलेलं असलं तरी कधी कधी आपल्या भारतीय समाजामध्ये काही बहुसंख्य धर्माकडून अल्पसंख्य धर्मीयांवर होणारे काही विपरीत अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या घटनाकडे आपल्याला डोळेझाक करता येणार नाही। तर अशा पद्धतीची पण परिस्थिती उद्भवते, पण तरीही या भारतीय समाजाने या गोष्टी सहजपणे पचवून घेतल्या आहेत। डॉक्टर D.P. सिंगल यांचा इंडिया अँड वर्ल्ड सिव्हिलायझेशन या पुस्तकामध्ये त्यांनी विविधतेतून एकता हे सूत्र मांडलेलं आहे आणि याच सूत्राचा संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला चित्र उमटत असलेलं दिसून येतं की संपूर्ण आपला जो इतिहास आहे या इतिहासामध्ये एकतेच्या सूत्राचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब उमटत असलेलं दिसून येतं। खरं तर विलक्षण पद्धतीची विविधता असल्याचे जे चित्र आहे हे चित्र कधी कधी आपल्याला गुंतागुंतीचे वाटतं, कधी कधी संकीर्ण असं वाटतं। ऐक्यभाव जपण्यासाठी या सूत्राचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेण्याचा प्रयत्न इतिहासामधल्या काही व्यक्तीकडून झालेला सुद्धा आपल्याला दिसून येतात। भारताने खरं तर अनेक संस्कृतीला स्वीकारले आणि असं असूनही विविध संस्कृतीचा इथं मिलाफ झालेला असला तरी भारताची जी मूळची संस्कृती आहे ती मूळची संस्कृती मात्र पुन्हा अबाधित ठेवलेली आहे, म्हणजे अबाधित राहिलेली आहे। रंगोनी साऱ्या रंगात रंग माझा वेगळा अशा पद्धतीने आपली आपली जी संस्कृती आहे त्या सगळ्याच संस्कृतीचा मिलाफ होऊन सुद्धा भारताने आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती अबाधित ठेवलेली दिसून येते। भारताने खरं तर असंख्य आक्रमणे पचवली आहेत। भारतावर अगदी फार पूर्वीपासून आक्रमणं होत आलेली आहेत। अगदी ग्रीक, शक इत्यादींच्या टोळ्यापासून ते या भारताच्या आक्रमणांचा जो इतिहास आहे तो इतिहास हा आपणाला चढत्या आलेखाने सांगता येईल। एवढे सगळे आक्रमणं होऊनही या भारताने ही आक्रमणे पचवली आहेत। 2000 वर्षापूर्वीपासूनच्या आपला भारताच्या इतिहासाचा जो वारसा आहे त्या वारसामध्ये राजकीय एकता स्थापन करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मात्र वारंवार होत असलेला आपल्याला दिसून येतो। मग विविध या इतिहासातल्या काही राजे लोकांनी ही जी राष्ट्रीय एकता आहे ती राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। मग त्याच्यामध्ये सम्राट अशोक असेल, हर्षवर्धन असतील, विक्रमादित्य, अकबर यांनी भूतकाळामध्ये भारतात ऐक्यभाव जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो। सम्राट अशोकांनी सर्व नागरिकांच्या हितासाठीचं लोककल्याणकारी राज्य, त्यांचे हक्क आणि अधिकाराच्या राजाज्ञाचे शिलालेख आपणाला आजही पुरावा म्हणून दिसून येतात।
याचाच अर्थ सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना त्यांनी हक्क आणि अधिकार प्रदान करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग हर्षवर्धन असतील, विक्रमादित्य असेल, अकबर यांनी तर दिन हे इलाही नावाचा धर्म प्रस्थापित करून सर्व धर्म समभावाची जी भावना आहे ती भावना रुजवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. स्वतः अकबरांनी रोटीबेटी व्यवहार हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. स्वतः अकबराची जी पत्नी होती ती पत्नी हिंदू धर्माची होती हेही आपल्याला माहिती आहे. आणि मग अशा पद्धतीनं भूतकाळामध्ये किंवा आपल्या भारताच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी भारतामध्ये एकता प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न केलेला दिसून येतो. भारताने या विभिन्नतेला कधीही समस्या म्हणून पाहिले नाही, तर त्याकडे एक अमूल्य अशा पद्धतीचा ठेवा म्हणूनच पाहिलेला आहे. मग डी.पी. सिंगल यांनी या एकतेला जी उपमा दिलेली आहे ती उपमा मोठी विलक्षण आहे. त्यांनी भारतामध्ये नांदत असलेली ही जी एकता आहे त्या एकतेला त्यांनी लाल पेशीची उपमा दिलेली आहे. आणि ही जी लाल पेशी आहे त्या लाल पेशीला त्यांनी असं सांगितलं आहे की या लाल पेशी कधीही ठराविक पातळीपेक्षा वाढून चालत नाहीत आणि कमीही होऊन चालत नाहीत. तर आपल्या भारतामधली ही जी एकता आहे ती एकता या प्रकारची आहे की या एकतेचा जर अतिरेक झाला तर तो सुद्धा घातक ठरणार आहे आणि या एकतेला कमीपणा आला तर तो सुद्धा भारतीय समाजाला घातक ठरणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी सिंघल यांनी या एकतेला लाल पेशीची, आपल्या रक्तामध्ये ज्या लाल पेशी असतात त्या लाल पेशीची त्यांनी उपमा दिलेली आहे. तर मग अशा पद्धतीची आपली ही जी भारतामधली एकता आहे त्या भारतातल्या एकतेची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने म्हणजे झालेली आहे त्याबद्दलही आपल्याला म्हणजे विचार करावा लागेल की या एकतेमुळेच संयुक्त भारतामधली संस्कृती निर्माण झालेली आहे हे आपल्याला सांगता येईल. या एकतेचा अर्थ आपल्याला एकात्मभाव किंवा एकत्रीकरण अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की ही एकता म्हणजे नेमकं काय आहे. तर एकात्मता भाव आहे, याची जाणीव एकत्रीकरणाच्या माध्यमातून होत असते. एकता म्हणजे एक समानता नव्हे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर एक समान जीवन पद्धतीचा परिणाम म्हणून आपणाला समाजामध्ये एकता दिसत असलेली दिसून येते. ही विविधतेतील एकता आपण कशी अनुभवू शकतो तर ती भूराजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते, कधीकधी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिसून येते, निवास आणि परंपरेमध्ये दिसून येते. एकमेकांच्यावर असलेलं परस्परावलंबित्व ज्या परंपरा आहेत आपल्याकडं त्या परंपरामध्ये दिसून येतं आणि भावनिक एकोप्यात दिसून येतं. तर भारतातली ही जी एकतेची प्रक्रिया आहे ती एकत्रेची प्रक्रिया या ठिकाणी आपण अनुभवू शकतो का या ठिकाणी आपल्याला दिसून येते. विविध भूराजकीय क्षेत्रामध्ये विविध धर्माची लोक, विभिन्न धर्माची लोक एकत्र राहत असलेली दिसून येतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं असणारी जी एकोपा आहे किंवा एकतेची जी भावना आहे ती एकतेची भावना आपल्याला दिसून येते. आपल्याकडचे काही तीर्थक्षेत्र असे आहेत की तिथं कसल्याही जाती धर्माचा तिथं अटकाव नाही, तर सगळेच लोक त्या ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र ह्याच्याने त्याच्यामध्ये लीन होत असलेली आपल्याला दिसून येतात. निवासाची परंपरा असेल, परस्परावलंबित्वाचं परंपरा असेल, या सर्वामध्ये आपल्याला एक प्रकारची भावनिक एकता दिसून येत असलेली दिसून येते. भारतात सर्वच धर्माची विचारव्यवस्था, कल्पना म्हणा, श्रद्धा म्हणा, रूढी परंपरा याचा एकत्रित स्वीकार इथल्या या समाजाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं सर्व धर्म, विज्ञानवाद, मानवतावाद, माणुसकी या मूल्यांना मानत असलेला सुद्धा दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडं भारतातली ही जी एकतेची प्रक्रिया आहे ती एकतेची प्रक्रिया चालत असलेली दिसून येते. त्याचबरोबर ही जी एकता आहे त्या एकतेची खरंच काय गरज आहे, कशासाठी भारतामध्ये एकता नांदणं गरजेचं आहे याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपल्या भारतीय समाजाला मिळालेला एवढ्या हजारो वर्षाचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा आपल्याला दृढ करायचा आहे. म्हणून सांस्कृतिक वारसा दृढ करण्यासाठी आपल्याला एकतेची आवश्यकता आहे. त्याचबरोबर एवढ्या विभिन्न प्रकारची लोक या देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाने आपला आपला एक ठसा या संस्कृतीवर उमटवलेला आहे. आणि त्यामुळं भारतीय समाजामधली ही जी विविधता आहे या विविधतेची प्रतिमा जतन करण्यासाठी आपल्याला एकतेची आवश्यकता आहे. एकाच धर्माचे राहणारे लोक इथं नाहीत तर विभिन्न प्रकारची लोक इथं राहतात. त्या प्रत्येकांच्या मानवी हक्काचं जतन करण्यासाठी आपल्याला एकतेची आवश्यकता आहे. कामाचं ठिकाण, संघटना, समुदाय इत्यादीचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला एकतेची गरज भासणार आहे. त्याचबरोबर संघर्ष जे निर्माण होणार आहे त्या संघर्षाचं निवारण करण्यासाठी सुद्धा आपल्याला एकतेची आवश्यकता आहे. दोन धर्मामध्ये, दोन पंथामध्ये, दोन वर्गामध्ये जर संघर्ष निर्माण होत असेल
तर आपण तिथं एकता प्रस्थापित केल्याशिवाय त्याच्यावर आपल्याला उपाय योजता येणार नाही. याचाच अर्थ संघर्षाचं निवारण करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एकतेची आवश्यकता आहे. शांततेसाठी एकतेची गरज आहे. सर्वांच्या कल्याणासाठी, मग इथं एकच जात नाही किंवा एकच धर्म नाही, तर विविध जात, पंथ, लिंग ह्या सगळ्यांच्याच कल्याणासाठी आपल्याला एकतेची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर देश आणि देशामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत, आपली भूमी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या समृद्धतेसाठी आपणाला या एकतेची आवश्यकता असणार नाही. कारण जोपर्यंत ही एकता या देशामध्ये नांदणार नाही तोपर्यंत आपणाला आपल्या देशाची समृद्धीचा विकास साधता येणार नाही. आणि म्हणूनच आपणाला ही एकता जास्त गरजेची आहे आणि त्याची आवश्यकता जास्त असलेली आपणाला सांगता येईल. मग अशा पद्धतीनं असणारी ही जी एकता आहे, त्या एकतेमध्ये नेमकं कशा पद्धतीची आपणाला या विविधतेमध्ये एकता आहे, त्या एकतेबद्दल आपणाला इथं माहिती करून घ्यायची आहे. तर भारतामधली ही जी विविधता आहे, त्या विविधतेमधली पहिली विविधता सांगता येईल आपणाला, ती आहे भौगोलिक एकता. की भारतामध्ये जरी एवढी विभिन्नता आहे, एवढे प्रदेश आहेत, एवढं मोठं आपलं भारताचं संघराज्य आहे, आणि हे संघराज्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रांत, प्रत्येक प्रदेश, प्रत्येक राज्य वेगळं आहे. पण असं वेगळं असून सुद्धा आपल्या देशामध्ये भौगोलिक एकता आहे. ही भौगोलिक एकता नेमकी कशा पद्धतीची आहे, तर भारताला नैसर्गिक चतुःसीमा लाभलेल्या आहेत. या चतुःसीमा नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत, तर उत्तरेस हिमालय पर्वत आहे, दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. आणि हे सगळेच असलेल्या ज्या नैसर्गिक चतुःसीमा आहेत त्या प्रत्येक भारतीयांचे मानबिंदू आहेत. प्रत्येकाचा त्याच्याबद्दल काय आहे, प्रत्येकालाच या चतुःसीमा ज्या आहेत त्या चतुःसीमा ह्या एक प्रकारे प्रेरणा देतात. प्रत्येकांचंच ते आदरस्थान असलेलं आपणाला सांगता येईल. त्याचबरोबर विविध प्रदेशांतील जे हवामान आहे आपल्या देशातलं, ते जरी वेगवेगळं असलं, हवामान वेगवेगळं असलं तरी मान्सून मात्र सर्व प्रदेशामध्ये सारखाच असतो. किंवा मान्सून हा संपूर्ण भारताचा आत्मा असलेला आपणाला सांगता येईल. शेती सर्व भारतामध्ये केली जाते. कापणी म्हणा, पेरणी म्हणा, एका वेळी आणि एकाच प्रकारे केली जाते. तर याच्यामध्ये सुद्धा आपणाला समानता सांगता येईल किंवा सारखेपणा सांगता येईल. नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे, त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं जे वितरण आहे, ते वितरण संपूर्ण ह्याच्यामध्ये देशामध्ये विखुरलेलं आहे आणि सर्वांचा त्यावर समान अधिकार असलेला आपल्याला सांगता येईल. जे कोणते खनिजे आहेत, ज्या कोणत्या खाणी आहेत, जे विविध विपुल प्रमाणामध्ये असणारी जंगलं आहेत, जी संसाधनं आहेत, यावर सगळ्याच व्यक्तींचा समान अधिकार असलेला आपल्याला सांगता येईल. आणि तीच आपली एकतेची भावना असलेली आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आपल्याकडं होणारे जे सण उत्सव आहेत, त्या सण उत्सवांची नावं जरी वेगवेगळी असली तर त्याच्यामध्ये पण आपणाला एकसारखेपणा दिसून येतो. उदाहरणार्थ केरळमध्ये ओणम हा सण साजरा केला जातो, तर पश्चिम भारतामध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते. तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. पंजाबमध्ये बैसाखी असेल, आसाममध्ये बिहू असेल, यासारखे अनेक सण उत्सव आहेत. जरी त्यांची नावं वेगवेगळी असली तर त्यांचा जो हंगाम आहे तो हंगाम मात्र शेतीशी संबंधित असलेलाच आपल्याला दिसून येतो. म्हणजेच कापणीच्या काळामध्ये हे विविध सण उत्सव साजरे करून शेतकरी आनंद लुटत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे नकळतपणे ही आपली भौगोलिक एकात्मता असलेली दिसून येते. आणि अशा पद्धतीची विविधतेमध्ये असणारी ही जी रंगीबिरंगी एकात्मता आहे, ती एकात्मताच खरं तर आपल्या भारतीय एकतेचं मूळ सूत्र असलेलं आपल्याला सांगता येईल. तर ही भौगोलिक एकतेबरोबरच भारतीय समाजामधली दुसरी जी एकता आहे, ती दुसरी एकता आहे धार्मिक एकता. भारतामध्ये विविध धर्म आहेत, पण त्यांचे मूळ घटक जे आहेत ते मूळ घटक मात्र समान असलेले दिसून येतात. प्रत्येक धर्मात श्रद्धा आणि मानवी मूल्यावर भर आहे. मग हे जे मूल्य आहेत ते मूल्य मग नेमके कोणते आहेत? मग प्रेम असेल, परोपकार असेल, पवित्रता, प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा, भूतदया इत्यादी जी मूल्ये आहेत त्या प्रत्येक मूल्यांचे मूळ घटक आहेत. म्हणजे असा कुठलाही धर्म नाही की तो धर्म अपवित्रतेला म्हणजे स्थान देतो किंवा हिंसेला स्थान देतो किंवा वाईटपणा सांगतो किंवा असत्यता सांगतो. तर भारतामध्ये जेवढे म्हणून धर्म आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये कुठल्याही वेगळ्या अशा पद्धतीच्या अनिष्ट बाबी सांगितलेल्या नाहीत. तर सगळ्यांचं जेव्हा आपण सारमूल्य बाहेर काढू,
सर्वांचं जेव्हा आपण मूलतत्व जीवनमूल्य बाहेर काढू तर सगळ्यांचं जीवनमूल्य आपल्याला हेच दिसून येतं आणि जे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये माणुसकी जोपासण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. मग ही जी धार्मिक विविधता आहे ती धार्मिक विविधता नेमकी कशा पद्धतीची आहे, तर भारतामधले जे विभिन्न अशा पद्धतीचे श्रद्धास्थान आहेत, त्या श्रद्धास्थानामध्ये उत्तरेकडं बद्रीनारायण आहे, पश्चिमेकडं द्वारका आहे, दक्षिणेकडे रामेश्वरम आहे, पूर्वेकडे जगन्नाथपुरी आहे. त्याचबरोबर शिखांचं सुवर्ण मंदिर आपल्याला अमृतसरमध्ये दिसून येतं. बेल्ला कन्नी नावाचं ख्रिश्चन चर्च आहे. कोची किल्ल्यामध्ये ज्यू धर्माचं अतिशय प्राचीन अशा पद्धतीचं प्रार्थना मंदिर आहे. राजस्थानला अजमेरची दर्गा आहे आणि इत्यादी सर्व जी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांना सर्वच धर्माचे अनुयायी भेट देतात. म्हणजे इथं असं नाही की अमुक एखाद्या धर्माचं हे क्षेत्र आहे त्या धर्मामध्ये इतर कुणाला येऊ दिलं जात नाही किंवा इतर कुणाला त्याच्यामध्ये कोणी म्हणजे पूजा करू शकत नाही, अशा पद्धतीची बाब नाही. तर हिंदू धर्मातला माणूससुद्धा अजमेरच्या दर्ग्यावर जाऊन चादर चढवू शकतो. तर त्याचबरोबर तो इकडं जे रामेश्वरम आहे किंवा द्वारका आहे किंवा बद्रीनारायण आहे त्या बद्रीनारायणच्या मंदिरामध्ये जाऊन कोणत्याही धर्माचा माणूस आपली जी पूजा आहे किंवा आपलं जे त्याच्यासमोर लीन होण्याची त्याची जी भावना आहे ती भावना व्यक्त करू शकतो. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी अगदी सहजपणे होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याकडं भरणारा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यामध्ये असंख्य धर्माची लोक एकत्र येतात, विभिन्न जातीवर्गाची लोक एकत्र येतात या कुंभमेळ्यामध्ये. त्याचबरोबर दक्षिणेकडं मदर मेरीची मेजवानी केली जाते. या मेजवानीमध्ये सगळ्याच जाती धर्माची लोक एकत्र येऊन जेवण करतात किंवा तो जो उत्सव आहे तो उत्सव साजरा करतात. कुरुक्षेत्राचा उत्सव असेल, आपल्याकडे असणारे गणपती असतील, दुर्गा उत्सव असेल, पश्चिममधला दुर्गा उत्सव असेल, गुजरातमध्ये असणारा दुर्गा उत्सव असेल, प्रत्येक प्रदेशामध्ये तो जो सण आहे तो सण साजरा केला जातो आणि खास करून त्या उत्सवासाठी त्या प्रदेशाचे एक वैशिष्ट्य म्हणून इतर जाती धर्माचे लोक जाऊन भेट देतात आणि त्यांचा जो आनंद आहे तो आनंद उपभोगत असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीची जी विभिन्नता आहे, धार्मिक विभिन्नता, ती धार्मिक विभिन्नता असूनसुद्धा ह्या धार्मिक विभिन्नतेमध्ये अशा पद्धतीची एकता असलेली आपल्याला दिसून येते आणि धार्मिक बाबतीत या सगळ्या गोष्टीचा इतर सगळ्या धर्माचे अनुयायी आनंद लुटत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि हीच आपल्या देशामधली असणारी धार्मिक एकता आपणाला सांगता येईल. ज्या पद्धतीने इथं भौगोलिक एकता आहे, धार्मिक एकता आहे, त्याच पद्धतीने इथं आपणाला राजकीय एकतासुद्धा सांगता येईल. ही जी राजकीय एकता आहे ती राजकीय एकता नेमकी कशा पद्धतीनं आहे, जरी आपल्याकडं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेशांची प्रांतवार रचना झालेली आहे, एवढे सगळे राज्य आहेत, पण एवढे सगळे राज्य असूनसुद्धा आपल्याला इथं राजकीय एकता दिसून येते. कारण भारतीय समाज हा बहुजिन्सी समाज आहे. भारतात आर्थिक आणि सामाजिक असमानता असली तरी भारताच्या एकतेवर त्याचा मात्र परिणाम झालेला नाही. तर भारताची एकता ही नेहमीसाठी अबाधित राहिलेली आपल्याला दिसून येते. सामाजिक आणि आर्थिक असमानता कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या मग योजना राबवल्या जातात. या योजनेमध्ये पंचवार्षिक योजना असेल, त्या पंचवार्षिक योजनेची आखणी केली जाते आणि जे दुर्बल घटक आहेत, जे वंचित घटक आहेत, त्या वंचित घटकांना आधार देण्याचंही काम केलं जातं. जे राजकीय एकता प्रस्थापित करण्यासाठी समाजामध्ये असणारी जी असमानतेची दरी आहे ती असमानतेची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. तशा पद्धतीच्या योजना आखल्या जातात आणि नकळतपणे अशी असणारी जी असमानता आहे ती असमानता कमी करण्याचा प्रयत्न करून एकोपा साधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. राजघटनेने घालून दिलेल्या कायद्यापुढे सर्वजणच समान आहेत. भारतातील व्यक्तीचा जो सामाजिक दर्जा आहे तो सामाजिक दर्जा त्याच्या जात, धर्म, वर्ग आणि वंशावर आधारित आपल्या समाजामध्ये मग आता भेदभाव करता येत नाही. भारतातील दुर्बल घटक, वंचित वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास वर्ग, लैंगिक अल्पसंख्याक वर्ग यांच्या उद्धारासाठी आणि समाजातील त्यांना या लोकांसाठी समाजाच्या प्रवाहाबरोबर आणण्यासाठी त्यांना सवलती दिल्या जात आहेत, राखीव जागा दिल्या जातात आणि त्यांना त्यांच्या जे हक्क आणि अधिकार आहेत ते अधिकार बहाल करून राजकीय एकोपा साधण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय एकता साधण्याचा प्रयत्न होत असलेला आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपल्याकडं एवढे सगळे प्रदेश असूनही, एवढे सगळे प्रांत असूनही, राज्यवार तशा पद्धतीची संपूर्ण प्रदेशांची रचना केलेली असूनही
त्यांच्यामध्ये नकळतपणे आपणाला राजकीय एकता सांधता येत असलेली दिसून येते. मग ज्या पद्धतीने आपल्याकडं राजकीय एकता आहे त्याच पद्धतीने आपणाला भाषिक एकतासुद्धा दिसून येते. खरं तर आपल्या भारत देशामध्ये भाषेची जी विविधता आहे ती विविधता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दर 12 कोसाला आपल्याकडं भाषा बदलते, एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये ही भाषेची विविधता असलेली दिसून येते. कारण भारताने भाषिक एकतेला मान्यता दिलेली आहे. भाषिक एकता म्हणजेच राष्ट्रभाषा आणि प्रादेशिक भाषाला समान मानणे होय आणि भारताने ते केलेलं आहे. शासनाने भाषिक विविधतेला मान्यता दिली. त्याचबरोबर ज्या भाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहेत, ज्या भाषांचा ऱ्हास होत आहे, अशा भाषाला जतन करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. काही बोलीभाषा आहेत, त्या बोलीभाषांचं जतन करण्याचा प्रयत्न होत असलेलं दिसून येतं. मग त्याच्यामध्ये संथाली असेल भाषा, बंजारासारखी भाषा आहे, वारलीसारखी भाषा आहे. तर या भाषेचं जतन करण्याचा प्रयत्नसुद्धा होत असलेला आपल्याला दिसून येतो. राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमासाठी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केलेला आहे. म्हणजे सगळ्याच भाषेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एकत्र बांधता यावा म्हणून राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमासाठी 3 भाषा सुचवलेल्या आहेत. उदाहरणार्थ केंद्राशी जोडून राहता यावी यासाठी राष्ट्रभाषेशी निगडीत अशी राष्ट्रीय भाषा हिंदी, आंतरराष्ट्रीय ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी, तर राज्यातील संपर्क भाषा म्हणून प्रादेशिक भाषा, अशा प्रकारे 3 भाषा सूत्राचा वापर आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला दिसून येतो. त्याचबरोबर परीक्षा देण्यासाठी आपल्याकडं विविध भाषेचे पर्याय निवडण्याची मुभा शिक्षण मंडळं देत असलेली दिसून येतात. दूरदर्शन म्हणा, आकाशवाणी म्हणा, यासारख्या प्रसारमाध्यमामध्ये देशातील सर्वच भाषेमध्ये कार्यक्रम प्रसारित केले जातात किंवा कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी सगळ्याच भाषा उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळं देशातील लोकांमध्ये भाषिक एकतेची भावना निर्माण होते. भाषेमध्ये असणाऱ्या या शक्तिशाली गुणामुळेच भाषेला दुधारी शस्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे भाषा अनेकांना अडथळा ठरू शकते, तर काही जणांना भाषा ही जगाला जोडणारी दुवासुद्धा ठरू शकते. तर अशा पद्धतीची ही जी भाषा आहे त्या भाषेची एकता आपणाला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सुद्धा साध्य करण्याचा प्रयत्न होत असलेलं दिसून येतं. आणि त्याचबरोबर 1961 मुख्यमंत्र्यांची एक परिषदाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या परिषदेमध्ये त्रिभाषा सूत्रचं जे मसुदा आहे तो मसुदा तयार करण्यात आलेला होता. पुढे चालून 1964 आणि 66 कोठारी आयोगाने या त्रिसूत्रीचं परीक्षण केलं आणि त्यानुसार मग त्यांनी शिफारशी केल्या. आणि ह्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी म्हणजेच हे आपल्या त्रिभाषा सूत्र आहेत. मग त्यांनी कोणती भाषा सांगितली तर पहिली भाषा त्यांनी प्रादेशिक मातृभाषा म्हणून त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. दुसरी भाषा इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा त्यांनी म्हणलेलं आहे की काही काही ठिकाणी हिंदी भाषासुद्धा बोलली जाते. आणि तिसरी भाषा आपली राष्ट्रभाषा हिंदी. आज आपल्या एवढ्या प्रदेशामध्ये संपूर्ण देशामध्ये या त्रिभाषा सूत्राचं अजूनही पूर्णपणे अंमलबजावणी होत नसलेली दिसून येते. आजही देशातील बहुतांश राज्यात त्रिभाषा सूत्र लागू केलेलं नाही, पण काही ठिकाणी या त्रिभाषा सूत्राला सुद्धा आव्हान मिळत असलेलं दिसून येतं. पण बऱ्याच राज्यामध्ये मात्र ही त्रिभाषा सूत्र जे आहे ते त्रिभाषा सूत्र लागू झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे आपल्यामध्ये भाषिक एकता प्रस्थापित झालेली दिसून येते. तर अशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये असलेली ही जी भाषिक एकता आहे त्या भाषिक एकतेबरोबरच आपल्याकडं सांस्कृतिक एकतासुद्धा दिसून येते. ही जी सांस्कृतिक एकता आहे ती नेमकी कशा पद्धतीची आहे तर आपल्याकडं एक राष्ट्रभक्तपर गीत आपण नेहमीच ऐकतो, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. तर अशा पद्धतीनं असणारी ही जी सांस्कृतिक एकता आहे ती सांस्कृतिक एकता आपणाला इथं नांदताना दिसून येते. मग सण असेल, उत्सव असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, यात वेगवेगळेपणा असला तरी यामध्ये वैविध्यता दिसती तरीही जे साहित्य आपण तयार करतो, वैचारिक जेव्हा आपण स्पष्टीकरण करतो तेव्हा मात्र या संस्कृतीचं एकतेचं जे प्रतिबिंब आहे ते एकत्रेचं प्रतिबिंब आपणाला ठळकपणे उमटत असलेलं दिसून येतं. दिवाळी, ओणम, रक्षाबंधन, होळी म्हणा, ईद म्हणा, ख्रिसमस म्हणा, यासारखे जे सण आहेत ते सण कुठल्या एका प्रदेशापुरते मर्यादित नाहीत किंवा कुठल्या तरी एका
समूहापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण देशभर हे सण साजरे केले जातात, हे साजरे होतात. विविध संत असतील, साहित्यकार असतील, समाजसुधारक, कलाकार, गायक इत्यादी कोणत्याही जाती धर्माचे का असनात, पण भारतातील प्रत्येकासाठी मात्र ते आदरस्थानी असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकतेचा संदेश त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कर्तृत्वातून सगळ्यांसाठी सारखा असलेला आपल्याला दिसून येतो. मग उदाहरणार्थ अरबिंदो असतील, मदर तेरेसा असतील, बाबा आमटे असतील, यासारखी जी मोठे मोठे लोक आहेत, समाजसुधारक आहेत, संत आहेत, कलाकार आहेत, भीमसेन जोशीसारखा कलाकार असेल, त्याचबरोबर आरासारखी कलाकार असेल, निझम इजाकीलसारखे काही कलाकार असतील, कलावंत असतील, तर हे कलावंत म्हणून आपण कधीही त्यांना जाती धर्मावरून ओळखत नाहीत, तर ते आपल्या देशाचे आहेत आणि त्यांच्याप्रती असणारा जो आदरभाव आहे तो आदरभाव आपण तितकाच अगदी आदराने त्यांच्याबद्दलची जी आपली भावना असते ती भावना आपण प्रकट करत असलेलं दिसून येतं. म्हणजेच अशा पद्धतीचा हा जो एकतेचा संदेश आहे, तो एकतेचा संदेश नकळतपणे इथं रूढ होत असलेल्या दिसून येतं. आणि त्यामुळं ही जी सांस्कृतिक एकता आहे ती सांस्कृतिक एकता आपणाला या ठिकाणी रूढ झालेली दिसून येते. आपले जे राष्ट्रगीत आहे ते राष्ट्रगीत सांस्कृतिक एकतेच्या तत्वावर आधारलेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्याच प्रदेशांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये, सगळ्याच आपल्या देशामधली जी विभिन्नता आहे त्या विभिन्नतेचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला दिसून येतं. आपल्याकडं प्रसारित होणारे चित्रपट असतील, नाटक असतील, त्यांचं होणारं सादरीकरण असेल, याच्यामध्ये सुद्धा नकळतपणे आपली जी सांस्कृतिक बहुविविधता आहे त्या बहुविध सांस्कृतिकचं एकतेचं जे दर्शन आहे ते दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही जे कलावंत आहेत ते कलावंत कुण्या एका जातीचे किंवा एका धर्माचे नसतात, तर ते संपूर्ण देशांचे असतात आणि त्यांच्याप्रती सगळेच या लोकांच्यावरून आपण त्यांची जी लोकप्रियता आहे ती लोकप्रियता ठरवत असतो. ते अमुक एका जातीचे किंवा अमुक एका धर्माचे किंवा अमुक एका प्रदेशाचे म्हणून आपण त्यांना लोकप्रिय करत नाही, तर ते आपल्या देशाचे आहेत म्हणून आपण त्यांना लोकप्रिय करत असतो आणि म्हणून ते सर्वांचे ठरतात. आणि अशा पद्धतीची असणारी ही जी सांस्कृतिक एकता आहे त्या सांस्कृतिक एकतेमुळे आपल्या भारत देशाला एक चांगल्या पद्धतीचं जे बलस्थान आहे ते बलस्थान प्राप्त होत असलेलं दिसून येतं. आणि त्यामुळं मग देशाप्रती प्रेम म्हणा, आस्था म्हणा, गर्व म्हणा, अभिमान म्हणा, यासारख्या ज्या भावना आहेत यासारख्या भावना निर्माण व्हायला एक चांगल्या प्रकारचं खतपाणी मिळत जातं आणि देशाची जी एकता आहे ती देशाची एकता रूढ होत असलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपण हे प्रकरण जे आहे भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणामधले या विविधतेमध्ये एकता नेमकी कशा पद्धतीची आहे या संदर्भामध्ये असणारे जे 5 मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्यांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये भौगोलिक एकता आपण पाहिलेली आहे, धार्मिक एकता पाहिली आपण, त्याचबरोबर राजकीय एकता पाहिली, भाषिक एकता पाहिली आणि सांस्कृतिक एकता पाहिली. तर अशा पद्धतीने अगदी वैविध्यपूर्ण असणारा या देशामध्ये विविधतेमध्ये सुद्धा एकता किती चांगल्या पद्धतीने रूढ झालेली आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती आपण या मुद्द्याच्या साहाय्याने इथं घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपण हा जो विषय आहे तो विषय आपण या ठिकाणी थांबवत आहोत.